आय विल शो यू हाऊ टू राईट ए सी प्रोग्राम. मी तुम्हाला सुरुवातीला आज सांगतोय ती सिंपल बेसिक सी प्रोग्राम कसा लिहायचा आहे, सी प्रोग्राम कुठं लिहितो आपण, सी प्रोग्रामला सेव्ह कसं करायचंय, सी प्रोग्राम एक्झिक्यूट कसा करायचा. म्हणजे आपण डायरेक्ट प्रोग्रामिंगला स्टार्ट करतोय. ठीक आहे, काही विचार करू नका सर अजून काही शिकलो नाही, प्रोग्राम कसा लिहायचा, काही अडचण नाही. इट इज व्हेरी सिम्पल. तुम्ही जेवढे जास्त प्रोग्राम लिहाल ना तेवढी तुमची प्रोग्रामिंग सर्वात चांगली होईल. ठीक आहे, लागणार सी प्रोग्रामिंग साठी लागणाऱ्या बेसिक कन्सेप्ट आपण शिकणारच आहे. 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करून घेऊया. ठीक आहे, दिसते ना सर्वांना. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग लँग्वेज? इट इज अ लँग्वेज दॅट टेल्स कॉम्प्युटर व्हॉट टू डू इन ऑर्डर टू वर्क. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कॉम्प्युटरला सांगतो की काय करायचं आहे. जर आपल्याला एखादी गोष्ट कॉम्प्युटर कडून करून घ्यायची असेल तर आपण काय करणार, कॉम्प्युटरला सांगणार हे कर. पण ते कुठल्या भाषेमध्ये सांगणार आपण, तर ते आपण प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये सांगत असतो. वी टेल कॉम्प्युटर टू वर्क इन दी प्रोग्राम बाय युजिंग प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज मध्येचा वापर करून आपण एखादा प्रोग्राम लिहिणार आणि तो प्रोग्राम आपण कॉम्प्युटरला देणार आणि त्या प्रोग्राम मध्ये जे लिहिलंय आपण अकॉर्डिंग टू दॅट द कॉम्प्युटर विल डू दी वर्क. मग तो प्रोग्राम असेल 2 नंबरच्या ऍडिशनचा असेल, आज आपण पाहणार आहे 2 नंबरचा ऍडिशनचा तुम्ही प्रोग्राम लिहिला असेल तर कॉम्प्युटर 2 नंबरची ऍडिशनच करेल. जर तो सबस्ट्रॅक्शनचा प्रोग्राम असेल तर तो सबस्ट्रॅक्शन करेल. जर आपला नाव डिस्प्ले करायचा असेल कॉम्प्युटरवर, तो आपण जर प्रोग्राम लिहिला असेल तर कॉम्प्युटर तुमचा नाव स्क्रीनवर डिस्प्ले करेल. समजले? सो दिस इज द प्रोग्रामिंग लँग्वेज. By using programming language, we can write a program and we tell computer what to do. समजलं? So this is what the programming language. आता सी ला मदर लँग्वेज असं म्हणलं जाते बिकॉज जेवढे काही लँग्वेजेस आहेत, सी प्लस प्लस, जावा, पायथन, these all languages are derived from C language. That's why C is called as mother of all the language. C language ही कोणी तयार केली? The C language was developed by the American computer scientist Dennis Ritchie. It was developed at AT&T's Bell Laboratory in USA in 1972. C language is called as structural programming language. आता सी लँग्वेजला आपण स्ट्रक्चर ओरिएंटेड लँग्वेज का म्हणतो? बिकॉज सी लँग्वेजचा ज्यावेळेस आपण प्रोग्राम लिहित असतो देन वी हॅव टू राईट दॅट प्रोग्राम इन ए पर्टिक्युलर स्ट्रक्चर. एका पर्टिक्युलर स्ट्रक्चर मध्ये आपण सी लँग्वेजचा प्रोग्राम लिहित असतो. दॅट्स वाय सी लँग्वेज इज कॉल्ड ॲज structure oriented language. C language uses top down approach for execution of program. Top down approach चा वापर यूज करतो C language. हे पण कसं आहे मी तुम्हाला प्रोग्राम मध्ये दाखवेन. हा, तर आपण काही प्रोग्राम्स पाहूया. आता प्रोग्राम आपण कुठे लिहायचंय? Program we are going to write by using Turbo C++ IDE. आता Turbo C++ हे काय? Turbo C++ हा IDE आहे. IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ज्यावेळेस तुम्ही आमच्या लॅब मध्ये याल इन्स्टिट्यूट वरती त्यावेळेस तुम्हाला Turbo C++ वरती आम्ही हँड्स ऑन प्रॅक्टिकल करून घेऊन तुम्ही आज सुद्धा येऊ शकता. प्रॅक्टिकल सेशन आजपासून सुद्धा चालू आहे. ठीक आहे. आता हा टर्बो C++ चा सॉफ्टवेअर आहे. दिस वन. आता एखादा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा असेल, फर्स्ट यू हॅव टू गो टू फाइल मेनू, देन क्लिक ऑन न्यू बटन. सो हियर इफ यू सी, हियर यू विल गेट द न्यू फाइल. ओके, दिस इज वन ब्लँक फाइल. आता सी प्रोग्राम लिहित असताना यू हॅव टू फॉलो दिस स्ट्रक्चर. म्हणजे प्रोग्रामिंगचा स्ट्रक्चर तुम्हाला फॉलो करायचा आहे. आता कुठला स्ट्रक्चर आहे? सी.
In C programming, first you have to write down first तुम्हाला हेडर फाइल्स द्यायचे आहे. सी दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. आता सी प्रोग्राम लिहित असताना स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय काय लिहायचंय. सुरुवातीला फर्स्ट यू हॅव टू राईट डाऊन दी हेडर फाइल्स. सी दिस इज व्हॉट प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आपण त्याला म्हणतो. दिस वन प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह म्हणजे कुठल्या आपल्या हेडर फाइल्स. कुठल्या हेडर फाइल्स आहेत मी तुम्हाला प्रोग्राम मध्ये सांगणार आहे. दिस इज व्हॉट कमेंट लाईन ऑब्लिक डॉक्युमेंटेशन सेक्शन. म्हणजे काय कमेंट लाईन हे आपण डबल स्लॅश मध्ये लिहितो किंवा स्लॅश स्टार तुमचे जे काही इथे मॅटर लिहायचंय आणि एंड करायचंय स्टार स्लॅश. आता हे कमेंट लाईन डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणजे काय तुमच्या प्रोग्रामचं नाव असेल किंवा जे काही तुम्हाला हेडिंग लिहायचं असेल. जसं आपण नोटबुक वरती तुम्ही नोट्स लिहित असता बघा. एखादी गोष्ट महत्वाची असेल तर आपण त्याला असं एरो करून लिहित असतो बघा. ह्याचं हे इम्पॉर्टन्स आहे किंवा त्याला अंडरलाईन करतो आपण. बरोबर आहे की नाही. सेम तसंच एखाद्या चॅप्टरचं नाव म्हणजे त्या प्रोग्रामचं नाव लिहायचंय तुम्हाला पण तो पार्ट प्रोग्राम मध्ये इन्क्लूड होणार नाही. म्हणजे ते काय असणार कमेंट असणार. म्हणजे तो ऍज अ प्रोग्रामचं स्टेटमेंट म्हणून कन्सिडर होणार नाही. म्हणजे ती लाईन एक्झिक्यूट होणार नाही. ते कमेंट लाईन तुम्ही लिहू शकता. देन ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे एखादे ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील तर पुढील सिलेबस मध्ये आपण पाहणार आहे. देन प्री प्रोसेसर डिरेक्टरीज आपण पाहूया. हे खूप महत्वाचं आहे जे आपण हॅशनी सुरुवात करतो ह्याची. आणि मग आपला मेन फंक्शन ह्याच्यामध्ये माझा काय असतो. दिस इज माय मेन प्रोग्राम स्टेटमेंट. ह्याच्यामध्ये आपण आपला मेन प्रोग्राम लिहितो. कशामध्ये लिहितो आपण मेन फंक्शन मध्ये लिहित असतो. हे सब फंक्शन्स पुढे आहे तुम्हाला त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन. ओके सो लेट अस सी वन सिंपल प्रोग्राम आपण लिहूया आता. बघा लक्ष द्या सर्वांनी. दिसतंय सर्वांना. नाव सी फर्स्ट कमेंट लाईन मध्ये आपण लिहूया प्रोग्रामचं नाव लिहूया. राईट ए प्रोग्राम टू डिस्प्ले युअर नेम. काय प्रोग्राम आहे माझा. राईट ए प्रोग्राम टू डिस्प्ले युअर नेम. हा माझा प्रोग्राम. आता त्याच्यानंतर फर्स्ट प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह हॅश इन्क्लूड stdio.h and then hash include conio.h. आता हे काय हो. सी stdio.h आणि conio.h हे दोन प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहेत. काय आहेत हे दोन. दिस टू आर प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह. आता हे प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह म्हणजे काय म्हणजे सी these are preprocessor directives means what. ह्या दोन डिरेक्टरीज मध्ये सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे सर्व रूल्स आहेत. म्हणजे सी लँग्वेजचे जे काही डेफिनेशन रूल्स हे सर्व आपल्या ह्या दोन हेडर फाइल्स मध्ये आहे. यू हॅव टू राईट डाऊन ऑल दीज इन दीज हेडर फाइल्स. ह्या हेडर फाईलला तुम्हाला पहिले लिहावं लागेल. जर तुम्ही हे दोन हेडर फाईल लिहिली नाही तर तुमचा प्रोग्रामचा कुठलाही स्टेटमेंट हा कन्सिडर होणार नाही. कारण कंपायलर म्हणजे कोण हो. हे टर्बो C++ जो आपण ज्याच्यामध्ये आपण प्रोग्राम लिहितोय हे आयडी म्हणजेच कंपायलर. ह्या कंपायलरला सी लँग्वेजचे सर्व डेफिनेशन समजण्यासाठी आपण हॅश इन्क्लूड stdio.h आणि conio.h हे दोन हेडर फाईल्स आपण ह्याच्यामध्ये पहिले इन्क्लूड करतो. त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं वाईड मेन. हा काय माझा. दिस इज माय व्हॉट मेन फंक्शन. दिस इज माय मेन फंक्शन. आता बघा जसं मी आता इथं लिहिलंय बघा तुम्हाला दिसतंय इथं मेन फंक्शन मी ह्या डबल स्लॅश मध्ये लिहिलं म्हणजे हे पण काय झालं माझं कमेंट झाला. हा काय झाला माझा कमेंट विच इज नॉट इन्क्लुडेड इन प्रोग्रामिंग पार्ट. आता वाईड मेन मी ब्रॅकेट ओपन केलोय आणि कुठला स्टेटमेंट मी यूज करणार. काहीही डिस्प्ले करायचा असेल तर आपण सी लँग्वेज मध्ये प्रिंटएफ ह्याचा वापर करतो. आणि प्रिंटएफ मध्ये पहिले ओपनिंग ब्रॅकेट त्याच्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा मध्ये तुमचा
मेसेज लिहायचा आहे. ठीक आहे. सपोज ब्राईट करियर इन्फोटेक लातूर, हा मेसेज मी डिस्प्ले केला. अँड देन गेट सीएच. गेट सीएच कशासाठी वापरतो आपण? माझा प्रोग्राम डिस्प्ले होण्यासाठी, आउटपुट येण्यासाठी. मतलब हा सिंपल प्रोग्राम आहे. दिस इज द सिंपल प्रोग्राम फॉर व्हॉट? फॉर डिस्प्ले युअर नेम. काय केलं आपण? हॅश इन्क्लूड stdio.h conio. आता याच्यामध्ये हॅश आणि इन्क्लूड काय माहितीये का? इन्क्लूड ह्या फोल्डरचं नाव आहे. माझ्या त्या कंपायलर मध्ये इन्क्लूड फोल्डर मध्ये stdio.h आणि conio.h हे दोन हेडर फाइल्स आहेत. मी तुम्हाला शो करतो वाटलं तर. सी मध्ये टर्बो C++ हा माझा फोल्डर आहे ज्याच्यामध्ये आयडी आहे. इथं जर तुम्ही पाहिलात बघा, इन्क्लूड नावाचा फोल्डर आहे का नाही? दिसतोय ना सर्वांना? दिस इज व्हॉट? इन्क्लूड. ह्या इन्क्लूड नावाच्या फोल्डर मध्ये तुम्हाला दिसेल बघा stdio.h आहे, सी हेडर फाईल, stdio, अशा अजून भरपूर हेडर फाईल्स असतात. मग हे कुठल्या फोल्डर मध्ये आहे? इन्क्लूड फोल्डर मध्ये आहे. म्हणूनच प्रोग्रामिंग मध्ये लिहित असताना आपण काय लिहितो? हॅश इन्क्लूड stdio.h आणि conio.h हे दोन्ही हेडर फाइल्स ह्याच्यामध्येच असतात. बघा इथे दिसतंय conio.h. दॅट्स वाय वी हॅव टू राईट हॅश इन्क्लूड stdio.h अँड conio.h. आता हा प्रोग्राम सेव्ह करायचा आहे मला, तर Alt F फाईल मेनू मध्ये जायचंय, सेव्ह वर क्लिक करायचंय किंवा शॉर्टकट आहे F2. आता हा सेव्ह करत असताना तुम्ही तुमचा प्रोग्रामचा फोल्डर तयार करा. You can create your new folder and in that folder you can write down. मस्त आहे. जसं इथं प्रोग्रामिंगचा एक फोल्डर आहे. ठीक आहे. Here I can write ह्याचं मी नाव देऊ शकतो. काय नाव? फर्स्ट डॉट सी. आता सी प्रोग्रामचे, सी चे प्रोग्राम ज्यावेळेस तुम्ही सेव्ह करताय त्यावेळेस कुठला एक्सटेन्शन द्यायचा आहे आपल्याला? डॉट सी. आणि सीपीपी कशासाठी वापरतो आपण? जर C++ चा प्रोग्राम असेल, C++ च्या एक्सटेन्शननी सुद्धा तुम्ही सी चे प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे तुम्ही सी च्या प्रोग्रामला डॉट सी एक्सटेन्शन द्या किंवा डॉट सीपीपी एक्सटेन्शन द्या, काहीही फरक पडत नाही. देयर इज नो प्रॉब्लेम इफ यू राईट डॉट सी और इफ यू राईट डॉट सीपीपी. समजलं? एंटर. बघा इथं नाव आले फर्स्ट डॉट सी. आता मी माझा प्रोग्राम टाइप केलेला आहे. नाउ आय हॅव टू चेक. माझा प्रोग्राम पहिले मला कंपाईल करायचंय. व्हॉट इज द स्टेप्स? फर्स्ट आय हॅव टू कंपाईल. ठीक आहे. आणि देन आय हॅव टू रन. आणि मग आपल्याला काय भेटणार हो? वी विल गेट आउटपुट. पहिले काय होणार? प्रोग्राम माझा कंपाईल होणार. First we have to compile that file. Then compilation जर सक्सेसफुल झालं तर आपण काय करणार? त्या प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार. आता कसं आहे? कंपाईल करण्यासाठी इथं कंपाईल मेनू आहे बघा. कंपाईल शॉर्टकट आहे Alt प्लस F9. तुम्ही इथं कंपाईल करून बघा. सी व्हॉट? वॉर्निंग 0, एरर्स 0. म्हणजे काहीही एरर्स नाहीयेत. माझ्या प्रोग्राम मध्ये काही एरर्स आहेत का? नाहीयेत. वॉर्निंग्स 0 म्हणजे काय? माझा प्रोग्राम हा सक्सेसफुली कंपाईल झालेला आहे. बरोबर? आता कंपायलेशन नंतर एक्झिक्यूट करायचंय तर रन मेनू मध्ये जायचंय अँड देन एक्झिक्यूट. बघा काय आलं आउटपुट? व्हॉट इज द आउटपुट? ब्राईट करियर इन्फोटेक लातूर.
हा काय माझा आउटपुट आहे. समजलं? आउटपुट आलं सर्वांना? पहिले काय करायचंय तुम्हाला, प्रोग्राम लिहायचा आहे, त्याच्यानंतर प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. देन फर्स्ट यू हॅव टू कंपाइल द प्रोग्राम, देन यू हॅव टू रन द प्रोग्राम अँड देन यू कॅन सी युअर आउटपुट. समजलं? फक्त आपण प्रिंटएफ स्टेटमेंटचा वापर केले ह्या प्रोग्राम मध्ये. कुठल्या स्टेटमेंटचा वापर केलाय आपण? प्रिंटएफ. तर प्रिंटएफ स्टेटमेंटचा वापर कशासाठी करतो आपण? तर आउटपुट शो करण्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो? तर आपण आउटपुट शो करण्यासाठी प्रिंटएफ स्टेटमेंटचा आपण काय करत असतो? वापर करत असतो. मस्त आहे सर्वांना? अंडरस्टँड? प्रोग्राम कसा लिहायचा समजला का हो सर्वांना? येस सर. तर तुम्ही लगेच प्रॅक्टिस करायचं या. हो का? प्रोग्रामिंगची तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल ना, तेवढी तुमची चांगली प्रोग्रामिंग होईल. एक समजून घ्या. कारण हा प्रोग्रामिंग लँग्वेज सब्जेक्ट आहे. जेवढे मॅक्झिमम प्रोग्राम तुम्ही कराल तेवढे तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये एक्सपर्ट व्हाल, हे माझं मत आहे. समजतंय? पूर्ण कोर्स होईपर्यंत मिनिमम आपले 150 प्रोग्राम्स तर इझिली होतात. इझिली मिनिमम 150 प्रोग्राम्स आपले होणार आहेत. त्यासाठी जे प्रोग्राम्स आपण रोज घेतोय ते तुम्ही रोजच्या रोज प्रॅक्टिकल्स करा. सुरुवातीला 1, 2, 4, 5 असे वाढत जाणार प्रोग्राम्स पुन्हा. समजतंय? तसा आज आपण हा सिंपल प्रोग्राम घेतलाय. काय? डिस्प्ले युअर नेम. फक्त नाव डिस्प्ले करायचं आपण सिंपल प्रोग्राम घेतला. ह्याच्यामध्ये आपण कशाचा वापर केलाय हो? ह्याच्यामध्ये आपण वापर केला फक्त प्रिंटएफचा. ओनली प्रिंटएफ या एका स्टेटमेंटचा आपण वापर केला ह्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही? ह्या प्रोग्राम मध्ये कुणाला काही डाऊट आहेत का? सर बोला. आपण इथे गेट ch यूज केलाय तर रिटर्न 0 पण यूज करू शकतो ना? हो, रिटर्न 0 आपण कधी यूज करू शकतो? जर तुम्ही व्हाईड मेनच्या ऐवजी इंटिजर मेन लिहिला असेल तर. आपण काय केलं इथं? व्हाईड मेन लिहिलंय. व्हाईड म्हणजे एम्प्टी. एम्प्टी म्हणजे काय? आपण काहीही रिटर्न करत नाही, म्हणून आपण काय लिहिलं? आपण तिथं गेट cs लिहिलंय. म्हणून आपण गेट cs लिहिलं त्या ठिकाणी. ओके सर. समजलं? जर तुम्ही प्रोग्राम हाच प्रोग्राम जर आपण डेव C++ वगैरे मध्ये जर करत असू तर त्या ठिकाणी आपण मग ते वापरत असतो. ओके. ओके सर, समजलं. सो आज आपण याच्यामध्ये प्रिंटएफ पाहिलं बघा. बरोबर? मी सुरुवातीला प्रिंटएफ तुम्हाला घेतोय, प्रिंटएफ स्कॅनएफ, कारण सुरुवातीला काही प्रोग्रामिंग घेऊन मला तुम्हाला जो प्रोग्राम टाइप करायची तुमचे हॅबिट तयार करायची. समजतंय? दिस इज द पार्ट ऑफ सिलेबस. पहिल्या युनिट मध्येच आहे, पण सुरुवातीला तुम्हाला कसं आहे, बऱ्याच लोकांना तुम्हाला टायपिंगची हॅबिट नसेल, देन यू आर नॉट फॅमिलियर विथ दॅट टर्बो C++ ID. प्रोग्राम टाइप करण्याची आवड निर्माण व्हावी, हा माझा सर्वात पहिला उद्देश आहे तुम्हा सर्वांना.
त्यासाठी सुरुवातीला मी प्रिंटएफ स्कॅनएफ हे 2 स्टेटमेंट घेणार आहे आणि बेसिक तुम्हाला त्याच्यामध्ये इनपुट आउटपुट सर्व समजून येईल. आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी प्रिंटएफ स्टेटमेंटचा वापर करतो आपण सी लँग्वेज मध्ये आणि इनपुट घेण्यासाठी आपण स्कॅनएफ स्टेटमेंटचा वापर करत असतो. आणि ह्या 2 स्टेटमेंटचा वापर करून आपण प्रोग्रामिंग करू शकतो, बेसिक प्रोग्रामिंग. तर हे 2 स्टेटमेंट मी तुम्हाला पहिले घेणार आणि तुमचे एक 10 प्रोग्राम्स मी तुमचे बेसिक प्रोग्राम्स घेणार अँड देन वी विल स्टार्ट द सिलेबस. हे पण सिलेबसचाच पार्ट आहे, चॅप्टर 1 मध्ये आहे. तर ह्या चॅप्टर 1 चा 11वा पॉइंट आहे, तो मी सुरुवातीला घेतोय फक्त. ठीक आहे. आता प्रिंटएफ आपण आज पाहिलं. व्हॉट इज द यूज ऑफ प्रिंटएफ? See, printf is used to print the value of the variable on screen as well as it prints the messages. म्हणजे एखादी व्हॅल्यू आपण प्रिंट करू शकतो किंवा एखादा मेसेज आपण स्क्रीन वरती प्रिंट करू शकतो. कशाचा वापर करून? प्रिंटएफ चा वापर करून. सो बाय युजिंग प्रिंटएफ यू कॅन डिस्प्ले मेसेज एज वेल एज वी कॅन डिस्प्ले व्हॅल्यू. व्हॅल्यू आणि मेसेज दोन्ही आपण प्रिंट करू शकतो. तर बघा सिंटॅक्स काय? प्रिंटएफ इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय आहे? कंट्रोल स्ट्रिंग. आता या कंट्रोल स्ट्रिंग म्हणजे काय? तर बघा कंट्रोल स्ट्रिंग कन्सिस्ट ऑफ 3 ऍटम्स. ह्याच्यामध्ये 3 ऍटम्स आहेत. मॅन्डेटरी नाहीये, 3 ऍटम असावे. कुठले कुठले? पहिले फर्स्ट मेसेज. तुम्ही एक तर डायरेक्टली मेसेज द्या जो तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे. नेक्स्ट फॉर्मॅट स्पेसिफायर. आता फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे काय? तर बघा द फॉर्मॅट स्पेसिफायर दॅट डिफाइन्स द आउटपुट फॉर्मॅट ऑफ ईच ऍटम टू बी डिस्प्ले. म्हणजे काय? तर फॉर्मॅट स्पेसिफायर म्हणजे जी व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करायची आहे त्या व्हॅल्यूचा फॉर्मॅट. म्हणजे जसं सी लँग्वेज मध्ये सर्व व्हॅल्यूज ह्या व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर असतात. तर त्या प्रत्येक व्हेरिएबलचा एक स्पेशल फॉर्मॅट स्पेसिफायर दिलेला आहे, डिफाईन केलेला आहे. तो फॉर्मॅट स्पेसिफायर आपल्याला द्यायचा. आणि एस्केप सिक्वेन्सेस हे ऑप्शनल असते. /n म्हणजे न्यू लाईन साठी, /t म्हणजे टॅब साठी, /b बेल साठी. हे एस्केप सिक्वेन्सेस आहे. जसं आताच्या प्रोग्राम मध्ये आपण फक्त मेसेज डिस्प्ले केला होता. बघा दिस हा पहिला व्हर्जन आहे. देयर आर 3 व्हर्जन्स. किती व्हर्जन्स आहेत? There are 3 versions. कुठले कुठले? See. First, simple text message as output. पहिले कुठला? सॉरी. सिंपल टेक्स्ट मेसेज म्हणजे प्रिंटएफ मध्ये आपण फक्त मेसेज देतोय. व्हॉट वी आर डिस्प्लेइंग? सिंपल मेसेज. मग काय? बघा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये डायरेक्टली मेसेज लिहायचं. जसं आपण आता मेसेज दिलं होतं ना, प्रिंटएफ वेलकम टू सी. तसं सिंपल आपण काय दिलंय? ओनली मेसेज. फक्त मेसेज, बाकी काहीही आपण दिलं नाही. फक्त काय दिले? आपण मेसेज दिले. समजलं हा पहिला. नेक्स्ट प्रिंटएफ मध्ये तुम्हाला मेसेज पण द्यायचे अँड विथ व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. म्हणजे मेसेज सोबत अजून काय द्यायचंय? मेसेज विथ व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. आता व्हेरिएबल डिक्लेअर केलेले असतात, बरोबर. जसं इथे ऍड नावाचा एक व्हेरिएबल आहे. तो कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आहे? सपोज दिस इज डिक्लेअर ऍज इंटिजर. सपोज इंटिजर ऍड नावाचा तो व्हेरिएबल आहे. कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आहे हा? दिस इज विच टाईप ऑफ व्हेरिएबल? इंटिजर. मग इंटिजर जर असेल तर सी लँग्वेज मध्ये इंटिजरला आपण वापरत असतो %d. हा माझा फॉर्मॅट स्पेसिफायर आहे. आता हे %d का? तर आपण पुढे पाहणार आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त. जर इंटिजर व्हेरिएबल असेल, इफ द व्हेरिएबल इज ऑफ टाइप इंटिजर, जर हा व्हेरिएबल इंटिजर टाइपचा असेल तर त्याला आपण फॉर्मॅट स्पेसिफायर हा %d वापरतो. d इज फॉर इंटिजर. मग बघा इथं मेसेज काय दिला मी? ऍडिशन इज इक्वल टू, हा माझा झाला मेसेज. आणि बघा इथं काय लिहिलं मी? %d. हा काय झाला माझा? दिस %d इज माय फॉर्मॅट स्पेसिफायर. म्हणजे मी काय सांगतोय? ती ह्या %d मध्ये %d ही व्हॅल्यू आहे. अच्छा, ही %d कुणाची व्हॅल्यू आहे? तर %d, d म्हणजे इंटिजर व्हॅल्यू आहे.
आणि इंटिजर कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे ऍड, म्हणून इथं कॉमा देऊन मी पुन्हा काय लिहिलंय हो, ऍड लिहिलंय. म्हणजे ऍड हा पर्सेंट डी ला डिनोट करतो. म्हणजे ऍडिशन इज इक्वल टू पर्सेंट डी च्या ऐवजी काय प्रिंट होणार, ऍडिशन ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट होणार. काय प्रिंट होणार, ऍडिशन ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट होणार ऍड. जसं इथं फक्त आपण व्हेरिएबलच डिस्प्ले करतोय, इथं ओनली व्हेरिएबल्स. तर काय प्रिंट एफ बघा, पर्सेंट डी कॉमा सी, तर काय प्रिंट होणार हो, सी प्रिंट होणार. सी ची व्हॅल्यू जी काही असेल ती व्हॅल्यू काय होणार हो, प्रिंट होणार. म्हणजे प्रिंटएफ मध्ये तुम्ही ओनली मेसेज डिस्प्ले करा किंवा तुम्ही मेसेज प्लस व्हेरिएबल्स ची व्हॅल्यू डिस्प्ले करा, और यू कॅन डिस्प्ले ओनली व्हेरिएबल्स, किंवा आपण फक्त व्हेरिएबल्स पण डिस्प्ले करू शकतो. मीन्स वी कॅन डिस्प्ले 3 थिंग्स. प्रिंटएफ मध्ये आपण 3 गोष्टी प्रिंट करू शकतो. एक तर तुम्ही मेसेज प्रिंट करा फक्त, किंवा मेसेज त्याच्यासोबत व्हेरिएबलची व्हॅल्यू सुद्धा प्रिंट करू शकता, किंवा फक्त व्हेरिएबलच्या व्हॅल्यू सुद्धा आपण प्रिंट करू शकतो. समजलंय हे सर्वांना? हे पुन्हा रिपीट होणार आहे तुम्हाला. तर मी ह्याच्या बेसवर एक प्रोग्राम पाहूया आपण. सिंपल आपण काय करूया, ऍडिशन ऑफ 2 नंबरचा आपण प्रोग्राम लिहूया. ठीक आहे, पहिले सुरू काय करायचं आपल्याला, फर्स्ट आपण प्रोग्रामचं नाव लिहूया. काय प्रोग्राम आहे माझा, राइट ए प्रोग्राम टू परफॉर्म एडिशन ऑफ 2 नंबर्स. ठीक आहे, हॅश इन्क्लूड, पहिले कुठली हेडर फाईल आहे, stdio.h, then hash include conio.h, then void main फंक्शन माझा. आता लॉजिक बघा, लॉजिक कसं येणार हो, एक मिनिट. लॉजिक काय येणार, 2 नंबरची ऍडिशन आहे, बरोबर आहे ना. 2 नंबरची ऍडिशन म्हणजे आपण असं पकडूया, सी इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे टोटल किती व्हेरिएबल्स लागणार, ए बी आणि सी, 3 व्हॅल्यूज लागतायत ना. म्हणजे टोटल 3 व्हेरिएबल्स आय रिक्वायर. सो व्हॉट आय विल डू हियर, I will declare 3 integer variables a, b, c. ठीक आहे, 3 व्हेरिएबल्स मी डिक्लेअर केलेत, ए बी आणि सी. का, कारण 2 नंबरची ऍडिशन करायची आहे, रिझल्ट तिसऱ्या ह्याच्यामध्ये 3 व्हॅल्यू लागणार, म्हणून एबीसी मी डिक्लेअर केलं. आता ए ची व्हॅल्यू काय आहे, देऊया आपण 10. ए ची व्हॅल्यू आपण देऊया 10. ओके, a is equal to 10, then b is equal to 20. दिल्या आपण a आणि b च्या व्हॅल्यूज दिल्या. आता c मध्ये काय करायचे, मला ऍडिशन करायची आहे सिंपल. तर काय, c is equal to a प्लस b, सिंपल ऍडिशन केली बघ. आणि मग काय करायची आहे, सिंपल ऍडिशन मला डिस्प्ले करायची आहे. प्रिंट एफ, मी पहिले मेसेज देतो, ऍडिशन इज इक्वल टू, आता सी मला डिस्प्ले करायचं आहे, सी ची व्हॅल्यू प्रिंट करायची ना आपल्याला. सी हा कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आहे, इंटिजर. तर काय येणार, पर्सेंट डी कॉमा सी. झाला सी. बघा काय केले आपण, 2 नंबरची ऍडिशन आहे, किती व्हेरिएबल्स डिक्लेअर केले आपण, 3. आता हे काय आहेत माझे, दीज आर कॉल्ड ऍज व्हेरिएबल्स. ह्याला आपण काय म्हणतो प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, व्हेरिएबल्स. कशासाठी वापरतो आपण, व्हेरिएबल्स दॅट स्टोअर्स व्हॅल्यूज. बघा, सी इज इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे व्हॅल्यूज द्यावे लागणार ना ए आणि बी चे ऍडिशन करण्यासाठी. ह्या व्हॅल्यूज आपण कशामध्ये स्टोअर करत असतो, व्हेरिएबल्स मध्ये. म्हणजे सी लँग्वेज मध्ये कुठलाही डेटा व्हॅल्यूज तुम्हाला जर स्टोअर करायच्या असतील तर त्या व्हॅल्यूज आपण व्हेरिएबल्स मध्येच स्टोअर करत असतो. कशामध्ये स्टोअर करत असतो आपण त्या व्हॅल्यूज, त्या व्हॅल्यूज आपण व्हेरिएबल मध्येच स्टोअर करणार. समजलं का नाही, कशामध्ये स्टोअर करणार आपण त्या व्हॅल्यूज, व्हेरिएबल मध्येच आपण त्या व्हॅल्यूज स्टोअर करत असतो, लक्षात ठेवा.
ओके, समजलं? म्हणून बघा, आपण 3 व्हेरिएबल घेतले एबीसी. ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 20 व्हॅल्यू दिली, सी इज इक्वल टू ए प्लस बी. सी मध्ये ए आणि बी ची ऍडिशन स्टोअर केली आणि प्रिंट मध्ये ऍडिशन इज इक्वल टू %d(c). आपण काय केलं? ऍडिशन प्रिंट केली. आता हा प्रोग्राम आपण सेव्ह करूया. ठीक आहे, add.c हा प्रोग्राम आपण सेव्ह केला. देन फर्स्ट काय करायचं, प्रोग्रामला कंपाईल करा. बघा, वॉर्निंग 0, एरर 0 अँड देन रन. बघा काय आलंय, ऍडिशन इज इक्वल टू 30 आलं. आता आधीचा पण आउटपुट दिसतोय ना. जर आधीचा आउटपुट आपल्याला दिसायचं नसेल, देन यू कॅन राईट क्लिअर स्ट्रीम CLR हे स्टेटमेंट आपण वापरतो. कशासाठी? तर आधीची स्ट्रीम क्लिअर होती. बघा, आधीचं ब्राईट कलर इन्फोटेक गेलं निघून. काय आउटपुट? ऍडिशन इज इक्वल टू 30. काय केलंय आपण? सिंपल 2 नंबरची ऍडिशन केली आपण इथं. समजला का हा पण प्रोग्राम? समजला सर्वांना प्रोग्राम हा? समजलंय? तर आज आपण 2 प्रोग्राम्स पाहिले. तुम्हाला स्नॅपशॉट काढायचा असेल तर स्नॅपशॉट काढून घ्या. हा सेकंड प्रोग्राम आहे, तुम्ही ह्याचा स्नॅपशॉट काढून घेऊ शकता. टेक दी स्नॅपशॉट, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलला सोपं जाईल आज प्रॅक्टिकल करत असताना.